नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आजचा दिवस खरोखर खूप खास आहे, कारण आज माझ्या चॅलेंजचा पहिला दिवस आहे. मंडळी, मी निघाली आहे आज मुंबादेवी, महालक्ष्मी आणि सिद्धिविनायक गणपती यांच्या दर्शनासाठी. त्यासाठी मी गोरेगाववरून बसली आणि मरीन लाईन स्टेशनला उतरली. आपण आधी मुंबादेवीला जातोय आणि मरीन लाईन्सपासून पूर्वेकडे बाहेर निघायचं आणि तिथे शेअरिंग टॅक्सीज असतात. त्या टॅक्सीमध्ये बसायचं. शेअरिंग टॅक्सी तुम्हाला 15 रुपये पर हेड चार्ज करेल आणि ही टॅक्सी तुम्हाला सरळ दवा बाजारमध्ये नेऊन सोडते. स्वप्नांना पंख देणारी, समुद्र किनाऱ्यांनी सजलेली आणि कधीही न थांबणारी ही मायानगरी म्हणजेच आपली मुंबापुरी. मी माझ्या आयुष्याची परत एकदा नव्याने सुरुवात करते या मुंबापुरीमध्ये आणि म्हणूनच मी चालली आहे आज दर्शनासाठी मुंबादेवीच्या, जिच्या नावाने ह्या शहराचं नाव पडलं आहे. त्या मुंबादेवीच्या दर्शनाने माझ्या ह्या नवीन प्रवासाची सुरुवात हो ही माझी इच्छा. हा तो चौक आहे मेन, जिथे आपल्याला टॅक्सी ड्रॉप करते. इथून फक्त 5 मिनिट आपल्याला चालत जावं लागेल. मी तुम्हाला दाखवते स्ट्रीट कसं जायचं. सरळ सरळ वल्लभदास मार्केटचं बोर्ड आहे, तिथून सरळ आत जायचं. ह्या बाजूला वल्लभदास ज्वेलर्सपासून आतमध्ये ते दोन्ही बाजूने ज्वेलर्सची दुकानं आहेत. त्या लाईनने सरळ जायचं आहे. ही आहे जवेरी बाजारची लाईन, याला जवेरी बाजार म्हणतात. आणि इथे सगळ्यात मोठं सोन्याचा जर कारभार होत असेल तर तो इथे होतो, या लाईनमध्ये. हा जो रोड आहे हा जवेरी बाजारचा, ठीक आहे. हा आपण इथपर्यंत कंटिन्यू करायचा आहे MH पर्यंत. इथनं आपल्याला ही गल्ली दिसते, इथून दुकानात सुरू होतात. तर बघा, आपण पोचलो आहे. हे आहे मुंबादेवी मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार. मुंबादेवीला पार्वतीचं रूप मानतात आणि तुम्हाला माहिती आहे, मुंबई हे नाव देखील मुंबादेवी ह्यावरूनच आपल्या शहराचं नाव झालं आहे मुंबई. मुंबई आधी 7 बेटांचं एक शहर होतं आणि तिथे मासेमारी जास्त चालायची आणि त्यामुळेच कोळी लोकांनी या देवीची स्थापना केली आणि त्यांची ही कुलस्वामिनी आहे. मध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, तर मला आतलं दाखवता येणार नाही आहे. मी दर्शन करून आले की परत भेटू. मुंबादेवीचं दर्शन झालं आहे, आम्ही परत निघालो. आता जायचं आहे महालक्ष्मी मंदिराला, पण त्याआधी जरा उसाचा रस पिऊन घेते, कारण उन्हात चालत आलो आम्ही आणि परत टॅक्सी करून जायचं आहे. परत मरीन लाईन स्टेशन जायचं आहे आणि मग तिथून महालक्ष्मी स्टेशन. इथून बसची फ्रिक्वेन्सी नसल्यामुळे बाय ट्रेननेच जायचं आहे. तर मंडळी, मरीन लाईन स्टेशनपासून मी निघाली आहे आता महालक्ष्मी स्टेशनसाठी. तर आपल्याला बोरिवलीकडे जाणारी ट्रेन पकडायची आहे आणि 3 स्टेशन गेले की आपलं स्टेशन आहे, जिथे आपण पोचलो आहे महालक्ष्मी स्टेशन. ट्रेन पकडून महालक्ष्मी स्टेशनला उतरली आहे. आता इथून टॅक्सी करायची आणि मंदिरात जायचं. इथे टॅक्सीवाले ओरडत असतात. महालक्ष्मी मंदिर 20 रुपीज. रेस कोर्स समोर गाडा लागतात. इथे पण टॅक्सी आहेत. महालक्ष्मी रेस कोर्सच्या ऑपोजिटला टॅक्सी वगैरे राहतात. महालक्ष्मी मंदिरला जाता जाता आपल्याला हाजी अली दर्गा लागते. तिथे जर जायचं असेल तर तुम्हाला इथूनच टॅक्सी करावी लागेल. समोर 2, मधात 3, मागे 4 आणि 20 रुपये सीट पर हेड. दाटून चेपवून बसवलेत. महालक्ष्मी देवीचं मंदिराचं एंट्रन्स आणि याच्या जस्ट अपोजिटला जे दिसतंय समोर ती जी बिल्डिंग आहे ही आहे अंबानीचं घर अँटेलिया. त्याच्या जस्ट अपोजिटला महालक्ष्मी मंदिरचं गेट. महालक्ष्मी मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार थोडं समोर आहे आणि हा जो रस्ता आहे हा आधी एक्झिट होता, पण त्यांनी आता एकाच मार्गाने एंट्री आणि एक्झिट दोन्ही केलेला आहे. महालक्ष्मी मंदिरामध्ये महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली ह्या 3 देवी विराजमान आहे. असं म्हणतात, पूर्वी ज्या वेळेस समुद्रावर लोक काम करायचे त्यांना भरपूर अडचणी येत होत्या आणि अडचणी सॉल्व्ह होण्यासाठी एक दिवशी देवी एका इंजिनियरच्या स्वप्नात आली आणि त्याला ती देवीची मूर्ती सापडली आणि त्यांनी मंदिरची स्थापना केली आणि त्यानंतर त्यांचं समुद्रावरचं सगळं काम सुरळीत पार पडू लागलं. अशी या देवीची कथा आहे. थोडीफार लाईन असते दर्शनासाठी. लवकर दर्शन होतं, फार काही गर्दी नसते. दर्शन केल्यावर
बॅक साईडला एक रस्ता जातो खाली. इथून पाठीमागे पूर्ण समुद्र होता. आता इथे कोस्टल रोड बनलाय. बापरे, इथपर्यंत पूर्ण समुद्र होता ना आधी. 10-15 वर्ष आधी ज्यावेळेस मी आली होती त्यावेळेस इथे एक्झॅक्ट मागे त्यांनी कुंपण घातलं होतं आणि तिथे समुद्राचं पाणी असं उडत होतं आतमध्ये. इतका तो समुद्र इथे जवळ होता. आज तो समुद्र पार कुठल्या कुठे नेऊन मागे सोडला यांनी. म्हणजे हे माहितीच नव्हतं मला. इथंपर्यंत समुद्र होता. बॉर्डर आखलेली आहे कंपाऊंड, ती फक्त कंपाऊंड होतं आणि त्याच्या पलीकडे पूर्ण समुद्र होता. आता तिथे कोस्टल रोड बनवला आणि समुद्र त्याच्या पलीकडे गेला मागे. महालक्ष्मी देवीचं दर्शन करून आम्ही निघालो आता सिद्धिविनायक गणपतीसाठी दादरला. गल्लीतून बाहेर निघून बस पकडायची आता सिद्धिविनायकसाठी. 37 नंबरची बस डायरेक्ट इथून सिद्धिविनायक जाते. सो आम्ही 37 नंबरची बस पकडली आहे आणि डायरेक्ट जायचं सिद्धिविनायक. 37 नंबरची बस आपल्याला डायरेक्ट मंदिराच्या समोरपर्यंत आणून सोडते आणि उतरताच आपल्याला मंदिर दिसायला लागते. आपण पोचलेलो आहोत सिद्धिविनायक गणपतीला. सुमारे 1801 मध्ये या मंदिराची स्थापना झाली आहे असं म्हणतात आणि मूर्ती जी आहे ती काळा पाषाणाची आहे आणि विशेष म्हणजे मूर्तीची सोंड जी आहे ती उजवीकडे आहे, जी खरोखर एक दुर्मिळ आहे. आणि सिद्धिविनायक म्हणजे भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा, म्हणून ह्या गणपतीला सिद्धिविनायक गणपती असे म्हणतात. या मंदिराला 2 एंट्रन्स आहे. आपण जिकडनं आलो ते आणि एक मागच्या बाजूनी आहे. तिथून जर आपण आलात तर डायरेक्ट इथे लाईनच्या इथे येऊ आणि इथे आतमध्ये खूप छान दुकानं आहे. सगळं काही तुम्हाला आतमध्ये मिळेल. दर्शनासाठी इथून ही रांग सुरू होते आणि आम्ही इथून रांगेत लागलो. बघूया आता किती वेळ लागतो आपल्याला दर्शनाला. आतमध्ये सुंदर गणपती आहे आणि आता आम्ही पोचलो आहे गाभाऱ्यात. गणपती बाप्पा मोरया. खूप प्रसन्न वाटतं दर्शन घेतल्यावर आणि काय सुंदर तो गाभारा आहे. वाव. दर्शन झालं तर फार वेळ लागला आहे दर्शनाला आणि इथे बाहेर बसायला छान जागा आहे. दर्शन झाल्यावर छान वाटतं. तर गणपती बाप्पाचं मनसोक्त दर्शन करून मी निघाली आता परतीच्या प्रवासाला. जिथे आपण उतरलो होतो ज्या बस स्टॉपला तिथूनच मी बस पकडणार आहे आता स्टेशनसाठी. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.